दादा आणि मम्मी असे काहीतरी डिस्कस करत आहेत, थोडे असे इमोशनल सारखे झालेत, रडत. त्यानंतर मग मी माझी रिपोर्ट ChatGPTला टाकली, तेव्हा मला कळलं की मला ब्लड कॅन्सर आहे असं. जी रक्कम आहे एस्टिमेट आहे तो 40 lakhs आहे, ते अरेंज आता होत नाही. आज मी आणि सुमित हिरानंदानीला आलेलो माझ्या फ्रेंडच्या बहिणीला भेटायला. माझं नाव नेहा लाडे, मी सफाळ्याला राहते आणि मी सध्या BEd करत होती, पण माझी फायनल एक्झाम राहिली कारण की मला असं कळलं की मला रक्ताचा आजार आहे, ब्लड कॅन्सर. नेहा ही फक्त 23 वर्षाची आहे आणि एवढ्या लहान वयात तिला ETP-ALL नावाच्या खूप ॲग्रेसिव्ह ब्लड कॅन्सरची लागवण झाली आहे. जवळपास 2 महिन्याहून जास्त तिच्यावर हॉस्पिटलचे उपचार चालू आहेत. भक्तिवेदांतला तिकडे माझे 3 किमो झाले. त्याच्यानंतर मग मी हिरानंदानीला आली, तिकडे माझा 4th किमो झाला. त्याच्यानंतर टेस्ट केली पण ती पॉझिटिव्ह निघाली, तर डॉक्टर बोलले की अजून किमो घ्यायला लागतील. माझं नाव ध्रुव लाडे, मी नेहाचा मोठा भाऊ आहे. आम्ही हिला खूप जागी फिरवलं, जसं की वसईला नेलेलं आम्ही हिला सर्वात पहिला. त्यानंतर आम्ही भक्तिवेदांतला नेलं आणि तिकडे आमची मेडिक्लेम पूर्ण संपली. जी रक्कम आहे एस्टिमेट आहे तो 40 lakhs आहे, ते अरेंज आता होत नाही. आम्हाला वाटलेलं खूप सारे ट्रस्टमध्ये जाऊ आम्ही आणि इथून तिथून पैसा गोळा करू, आमच्याकडे जेवढा आहे तेवढा. आणि खूप कमी ट्रस्ट आहेत जी मदत करतात. 20-30 ट्रस्टमध्ये आम्ही फिरले, अप्लाय केलं तर 1-2 ट्रस्टने रिप्लाय दिला. सिद्धिविनायककडनं थोडीशी मदत आली. पण आता मला वाटते की कुठूनच ऑप्शनच नाही आता आणि कुठून काही मदत येणारच नाही. तर लास्ट ऑप्शन हा मला वाटला की क्राऊड फंडिंग इज बेस्ट. सो आम्ही आता क्राऊड फंडिंगसाठी आम्ही ट्राय करू. फक्त पालघरच नाही तर जगभरातील सर्वांना मी अशी विनंती करतो की तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत करा. छोटी असो वा मोठी, सध्या प्रत्येक मदत मोलाची आहे. पालघर जिल्हा, पालघर तालुका यामध्ये जेवढे पण कंटेंट क्रिएटर्स आहेत, तसेच जेवढे समाजसेवक आहेत, यांना मी अशी विनंती करेन की जेवढा तुमच्याकडून निधी गोळा होऊ शकतो, तसेच जेवढी फंडिंग चांगली आपल्याकडे येऊ शकते तेवढी तुम्ही जास्तीत जास्त मदत करा. धन्यवाद.